Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. समाजाच्या मनात खतखत हे मात्र खरं आहे की समाजाच्या पोरांना धोका दिला गेला. आरक्षण देव म्हणले, दिलं नाही. त्याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा जबाबदार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली काही उमेदवार उभं राहू इच्छित आहेत. आपलं त्यांना काय नेमकं आव्हान असणार? कारण शिरूरमध्ये वाडेकर जे आहेत त्यांनी अर्ज भरण्यासाठी आव्हान केलं, ते पुढे येत आहे. अशा अनेक ठिकाणी आणि जर असे उभा राहिले तर त्याचा सरळ मत विभागणीचा फायदा जो आहे ते तुम्हाला ज्यांनी फसवणूक केली त्या सत्ताधाऱ्यांनाच होईल अशी स्थिती आहे. तर काय तुम्ही मी सांगतानाच सांगितलं समाजात, मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही. महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही, यांनी काही दिलेलं नाही. कारण मी असं करू शकत नाही यांना निवडून आणा त्याला पाहिजे. जो सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहील त्याला मतदान करा. आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही. आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असले तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कोणालाही उभा केलेला नाही, कोणाला पाठिंबाही दिलेला नाही. आणि कोणी नावही आंदोलनाचं वापरू नका, समाजाचं वाटलं होईल म्हणून माझंही नाव वापरू नका समाजासाठी. नसतं माझं नाव काय असं काय कुठं एखाद्या मोठ्या पर्वतावर झळकत नाहीये म्हणून नाही म्हणत मी. पण समाजाचं वाटलं नको. खूप माझा समाज लई दिवसानंतर एकत्र आला आणि आपली तयारी नाहीये. विनाकारण कमी मतं पडले तर समाज हरला असं होईल. म्हणून भरणाऱ्याने सुद्धा विचार करा. पाडणारे बनाना, पण त्याचा सुद्धा लय मोठा विजय. पाडणारे बना, पाडणारे. ओके.